सकट इतकं लांबून काढून व्हिडिओ नमस्कार. आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिष्ठान महाविद्यालय येथून आलेलो आहोत. तर आम्ही एक नाटक सादर करणार आहोत तिथं बालविवाह संबंधित, की बालविवाह कसं होतात, कसं घडतात, कसं पालक त्यांच्या लेकरांवर बालविवाह करण्यासाठी जोर टाकतात, बालविवाहाचे प्रकार म्हणजे कसं घडतं बालविवाहाचे दुष्कर्म परिणाम कसे, बालविवाहाचे परिणाम कसे, बालविवाह करण्याने काय होतात, कोणते कलम लागतात, कसं काही अटक होतं इंसान, लेकरांवर काय होतंय, लेकरांची परिस्थिती काय होते, ते आपण सगळं आता कळून घेणार आहे. तर नाटक सुरू करूया. आई आई मी सगळं काम आवडलं आहे आणि आता मी शाळेत चालली आहे. निशा, तू शाळेत नाही जायचं. हो, तिने का नाही जायचं शाळेत? काय झालं? बाबा, माझं काही चुकलं का? तुझं काय नाही चुकलं, पण आजपासून शाळा बंद, तू शाळेत नाही जायचं. हो, आपली मुलगी खूप हुशार आहे, जाऊ द्या ना तिला शाळेत. नाही, शाळा वगैरे बंद, आजपासून नाही जायचं. तरी हुशार असली तरी पण शाळा बंद. निशा, चल ना शाळेत. यायचं नाही का तुला? उशीर झालाय. तू जा बाळा, तिला नाही यायचं शाळेला आज. अहो काका, काय झालं पण? तिला का नाही यायचं शाळेत? तू जा बाळा, तिला यायचं नाही शाळेत. तिची आजपासून मी शाळा बंद केलेली आहे. ती खूप हुशार आहे पण काका शाळेत. मला नको शिकवू, तू तुझं ना. शीतल, तू जा बाळा शाळेत. त्यांना काय माहित काय झालंय आज. आई, तू सांग ना ग बाबांना, मला एवढं लवकर लग्न नाही करायचं. बाळा, तुला माहिती ना तुझे बाबा कसे आहेत? ते नाही ऐकणार माझं. तुम्हाला दोघीला सांगतो मी, तिची शाळा बंद केलेली आहे. तिच्यासाठी मी एक स्थळ बघितलेलं आहे. अहो, ती लहान आहे अजून. लहान वगैरे काय नाही, आता लग्नाचं वय झालंय तिचं. निशा, काय झालं ग तुझ्या बाबांना? असं का बोलताय ते? त्यांनी मला लग्नासाठी एक स्थळ बघितलं आहे. पण त्यांना कळत नाही का तुझं वय कमी आहे? नाही, ते माझे ऐकत नाहीये. अगं, तू समजून सांग ना त्यांना, मला शिकायचंय, मी हुशार आहे ते. माझे बाबा ओरडतील परत, मी येते घरी. ते सध्या ऐकत नाहीये माझं. ठीक आहे. 2 दिवसानंतर. सुनीता, निशाला तयार कर, आज तिला बघायला पाहुणे येणार आहेत. बरं, करते. लवकर कर आणि तिला सांग जास्त काही बोलू नको. आणि जर वय विचारलं किंवा शिक्षण विचारलं तर फक्त सांग 12वी पास आहे आणि फर्स्ट इयरला शिकत आहे. बरं, सांगते. निशा, आवर बाळा, तुला बघायला पाहुणे येणार आहेत. आई, तू बोल ना ग काही बाबांना, मला अजून खूप काही शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. निशा, तुला सांगितलं ना तुझे बाबा नाही ऐकत म्हणून. बरं, मी शीतलकडे जाऊन येते. जा आणि लवकर ये, पुन्हा तुझे बाबा ओरडतील. शीतल, चल ना ग माझ्यासोबत, मला आज बघायला पाहुणे येत आहे. अगं, तुझे बाबा वेडेत का? त्यांना कळत नाही का तुझं लग्नाचं वय नाहीये ते? ऐकत नाहीये माझं. तू चल ना माझ्यासोबत. बरं, ठीक आहे, तू पुढे जा, येते मी. लवकर ये बर का. 2 दिवसानंतर जेव्हा मुलीला बघायला पाहुणे येणार असतात त्या दिवशी. सुनीता, निशाला तयार कर, पाहुणे आले. हॅलो, पोलीस स्टेशन. मॅडम, मी शीतल बोलते पैठणवरून. मॅडम, मला तुमच्या मदतीची गरज आहे. बरं, काय झालं? माझी मैत्रीण आहे, तिचं वय कमी आहे, तर तिचे वडील तिचं लग्न करताय. बरं, ठीक आहे, आम्ही तिथे येऊन बघू. ठीक आहे, थँक्यू. गणपतराव इथेच राहत्या का? हो, या पाहुणे इथंच राहतात. घर सापडायला काही त्रास तर नाही झाला ना?
नाही नाही, काही त्रास नाही झाला. बरोबर बसा पाहुणे. बरं, बोलवा मग मुलीला. सुनीता निशाला घेऊन बाहेर ये. गैस बा, नाव काय तुझं आणि शिक्षण काय झालेलं आहे? माझे नाव निशा गणपतराव जाधव. मी 12वी पास आहे. बरं, आमचा मुलगा कसा वाटला तुला? अरे वा, ती लाजली खाली बघितलं की ना, म्हणजे तिला मुलगा पसंत आहे. मग गणपतराव देणं घेण्याचं बोलून घ्या. देणं घेण्याचं काय पाहुणे, मी गरीब माणूस, माझ्याकडे काय तुम्हाला देण्यासारखं. नाही नाही, आम्हाला हुंडा पाहिजे, तेव्हाच आम्ही आमच्या मुलाचं लग्न करू. हे बघा पाहुणे, मीच राहिलो गरीब माणूस, माझ्याकडे आहे 2 एकर शेती, जेवढी तुम्हाला देऊ शकतो त्या पलीकडे मी काही देऊ शकत नाही बघा तुम्हाला. बरं ठीक आहे, चालेल ना आम्हाला. बोलवा मग देवाला थोडं पुकारी. राम राम देवा. अरे देवा, मुलीच्या लग्नाची तारीख काढायची होती. बर, थोडं लवकर या, पाहुणे बसलेले आहेत बरं का. बर बर, ठीक आहे. या या या, बसा देवा. राम राम पाहुणे. द्या मुलाचे आणि मुलीचे जन्मकुंडली द्या. तुझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढ. गणपतराव, 2 दिवसावर चांगला मुहूर्त योग आहे, सांगा तुम्ही लग्न करून घ्या. हो ना, परवाची तारीख चालेल का? चालन चालन, तसा आमच्याकडे वेळ नाहीये. देवा, परवाची तारीख फिक्स करा आणि फोडून टाका तिथे. चला थोडंसं तारीख. ठीक आहे, चालन. राम राम पाहुणा. 2 दिवसानंतर लग्नाची सर्व तयारी होते आणि लग्न जेव्हा होतं तेव्हा मनोरस मंडपात घेऊन या. अंतर्पात धरा. अंतर्पात धरा गेले. आश्रित वातावरण स्वस्ति श्री गजनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. काय चाललंय इथं? हा? तुम्ही लग्न लावताय? आता तुम्हाला दिसत नाही का मुलीचं वय कमी आहे म्हणून? तुम्ही असं कसं केलं बरं? तुम्हाला माहित नाही का बालविवाह केलेला गुन्हा असतो म्हणून? खबरदार घ्या यांना. चला, वर सगळ्यात. मॅम थांबा थोडं, तुम्हाला अजून एक गुन्हा सांगायचा आहे. हा, बोल ना बाळा. त्यांनी लहान वयात तर लग्नाची बोलणी केली, पण त्यानंतर त्यांनी हुंडाही घेतला. हुंडा घेतला का तुम्ही? आता तुम्हाला हेही माहित नाही का हुंडा घ्यायला म्हणे गुन्हा होतात म्हणून? बालविवाह केलं तर केलं, परत त्याच्यावर हुंडाही घेतला का तुम्ही? आता तुम्हाला डबल शिक्षा होईल. वर सगळ्यात. घ्या वगैरे सगळ्यांना आत टाका. शीतल, बरं बाळा, तुम्हाला कॉल केला, तू सगळं सांगितलं. हुंडा घेतला का तुम्ही? आता तुम्हाला हेही माहित नाही का हुंडा घ्यायला म्हणे गुन्हा होतात म्हणून? बालविवाह केलं तर केलं, परत त्याच्यावर हुंडाही घेतला का तुम्ही? आता तुम्हाला डबल शिक्षा होईल. वर सगळ्यात. घ्या वगैरे सगळ्यांना आत टाका. शीतल, बरं बाळा, तुम्हाला कॉल केला, तू सगळं सांगितलं, हिच्यावर काय होतंय म्हणून. असंच करत राहा, कोणाला काही झालं तर मला बोलत राहा. हो, तुझाही धन्यवाद की तू मला कॉल केला. काही जरी झालं ना तर बाळांनो, जर कोणा दुसऱ्यांसोबत पण होत असेल ना तर आपण बोलू. पोलीस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन करा. बरं, पाहिलं का मंडळी, बालविवाह एक अभिशाप आहे, तो करणे एक गुन्हा आहे. तरी देखील आपल्या ग्रामीण भागात आज देखील बालविवाह केला जातो. बालविवाह केला तर 50,000 रुपये दंड आणि 2 वर्षाची कारावास केला जातो. तर हे तुम्ही लक्षात घ्या. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी तुम्हाला हाच संदेश देऊ इच्छित आहे की बालविवाह एक अभिशाप, बालविवाह एक अभिशाप. आभार. आता जसं तुम्ही बघितलं की हुंडा घेणंही एक गुन्हा आहे आणि बालविवाह सुद्धा एक गुन्हा आहे.
बालविवाह केला ना तर 3 वर्षाची सजा होतात 2006च्या कायद्यानुसार. तर जसं तुम्हाला सगळे कायदे माहीत पाहिजे असत, तुम्ही कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. ते तुमचे लेकर आहेत, त्यांचा सुद्धा जीव आहे. तुम्ही त्यांच्याशी बालविवाहाची, हुंडा घेण्याची अशी काही गुन्हा करू नका. आणि तुम्ही आहे ना दुसऱ्यांच्या लग्नात सुद्धा जाऊ नका, कारण की तुम्ही दुसऱ्यांच्या लग्नात सुद्धा सहभागी झाले तरी तुम्ही गुन्हेगार होता, तुम्ही गुन्ह्यात सहभागी होता. तर मी तुम्हाला हेच विनंती करते की तुम्ही जे गुन्हा होत असेल त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कळवावे आणि त्या लग्नामध्ये जाऊ नये. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला 200 लाईन करा आपली.